सर्वांना नमस्कार। तर सर्वांना म्हणजे माझी ओळख नसेल, कारण की मी एक सामान्य माणूस आहे आणि मी पण एक माजी सैनिक आहे। 20 वर्ष भारतीय सेनेमध्ये कार्य करून आलेला आहे, पण मला माझी ओळख कोणाला नाही आहे, कारण की एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजे त्याची ओळख कोणाला नसते। तर मी एक गरीब घराण्यामधून आहे आणि एक शेतकऱ्यांच्या बरोबरीने जाणारा म्हणजे एक गोविंद पाटील म्हणून, जय जवान जय किसान, जे कर्नाटक राज्यासाठी जे फाउंडेशन आहे त्याचा राज्याध्यक्ष म्हणून कार्य करतोय। आणि स्टेजवरती इथंच जे माझ्या ज्या संघटनेमध्ये जे मार्गदर्शक म्हणून जे कार्य करतात, मला जे वारंवार सांगत राहतात, ते माझे जे आपले नामदेव वीर सर आहे। त्याच प्रकारे आमचे जे माजी सैनिक जे अध्यक्ष आहेत अमृत पाटील सर समोर बसलेले आहेत। तर आज आपण गोंदकल या गावामध्ये येण्याचं कारण म्हणजे जर आपले जे ऑनरी कॅप्टन जे आहेत आपले श्री शंकर रामचंद्र पाटील सर यांनी सिग्नल कोर मध्ये आणि भारतीय सेनेमध्ये रुजू होऊन 28 वर्ष त्यांनी भारतीय सेनेमध्ये राहून आपल्या देशाची सेवा करून आज सेवानिवृत्त होऊन त्यांनी सुखाने आपल्या या गावी परत आलेले आहे। तर साहेब जे म्हणजे त्यांना दुःखही वाटतंय, कारण की 28 वर्ष एक परिवारामध्ये राहिलेलं आहे त्यांनी। भारतीय सेना एक परिवार होतं आणि त्या परिवारामध्ये राहून त्यांनी वापस येणं म्हणजे तिकडनं पण खूप दुःखी होते, कारण की मी सुद्धा रडलेलो, माझे जे मित्र आहेत ते सुद्धा रडले की आम्हाला सोडून जात आहे तुम्ही। कारण भारतीय सेना एक अशी सेना आहे की मगाशी कोणीतरी सांगत होतं की इस्रायल रशिया सगळं सांगत होतं, पण एक अशी एक सेना आहे की जिथं मरलो तरी हरायचं नाही, आपल्याला मरलो जरी तरी आपल्या देशाला काय करायचं आहे, या विश्वाच्या नकाशामध्ये ठेवायचं आहे आणि याच्यानुसारच आपली भारतीय सेना हे करत आहे। तर प्रत्येकाकडे मोबाईल असेलच, साहेबांचं जे म्हणजे जे कोर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। जे सिग्नल म्हणजे काय आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, सर्वांकडे सगळ्यांच्या मोबाईल मध्ये जे सिग्नल येत आहे, नेटवर्क बोलतो आपण, सिग्नल येत आहे। जर समजा हे जर मोबाईल जर सिग्नल आला नाही तर तुमचा मोबाईल चालू शकेल काय? एक दुसऱ्याशी तुम्ही कनेक्टिंग होऊ शकताय काय? एक दुसऱ्याशी बोलू शकताय काय? नाही बोलू शकत। तर साहेबांचं जे हे होतं सिग्नल रेजिमेंट जे आहे, एक सिग्नल जे कोर्स मध्ये येते, तर त्या सिग्नल रेजिमेंट जे आहे मेन आपल्या इंडियन आर्मीसाठी लढाईच्या टायमाला एक कम्युनिकेशन म्हणून देते। कम्युनिकेशन म्हणजे एक दुसऱ्याशी संपर्क, लढाईमध्ये आपण काय करायचं, कसं करायचं, आणि मॅक्झिमम जे हे कम्युनिकेशन आहे हे जर उडवलं गेलं तर आपण युद्धही लढू शकत नाही। बरेच असे इंडियन आर्मी मध्ये वेगवेगळे इंजिनियर, जसं मी इंजिनियर मध्ये आहे, इंजिनियर मध्ये जे काही माइन्स बिन्स जे काही बीडी जे सगळं आहे ते आपल्याकडे, ब्रिजिंग सगळं आपल्याकडे येते, त्यांच्याकडे कम्युनिकेशन येते। मराठा जो आहे जो पैदल म्हणजे लढाईसाठी जातोय, वेगवेगळे आहेत। इंडियन आर्मीला समजायला म्हणजे बाहेर कुणाला समजू शकत नाही, कारण की आर्मी एक अशी चीज आहे की जी आपल्या देवांच्या पासून सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती आहे सगळी आर्मी म्हणजे एक सेना म्हणजे काय, सर्वांनी जे एकत्रित येऊन देशासाठी जे रक्षण करण्यासाठी जो समूह बनतो त्याला आपण काय म्हणतोय, आर्मी बोलतोय। जसं देवांची सेना होती, त्याच्यानंतर राजा महाराजांची सेना होती, परत आपले जे क्रांतिकारी होते त्यांची सुद्धा सेना होती, आणि यांचं एकच एक लक्ष्य काय होता, देशाला वाचवायचं। तर एक वेळेला म्हणजे उदाहरण देतो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इथं मूर्ती ठेवलेली आहे समोर, आणि ती मूर्ती का ठेवलेली आहे तर ते आपल्याला सुद्धा एक लढाईचं एक प्रतीक देते। आणि इंडियन आर्मी मध्ये एक त्यांचा एक हे सुद्धा स्लोगन सुद्धा आहे मराठा रेजिमेंटचा, आणि या श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांना एवढी ताकद येते की त्यांनी मरण्यासाठी घाबरत नाही, कुठंही जातात। पाकिस्तान क्रॉस करून गेलेले आहेत लढायांमध्ये, का भीती नाही त्यांना, कारण की ज्यांचा बाप इथं समोर आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे, त्यांच्या मुलांनी घाबरायचं नाही आहे। तर एक ख्रिश्चनचा मुलगा एकटा, मी जेव्हा ऑन ड्युटीवरती होतो तेव्हा ते एक आपल्या या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पोस्टर ते एका ह्याच्यामध्ये चिपकवत होते, बॅनर तयार करत होतं। तर त्याला मी विचारलं, बाबा तू श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं कसं काय तू हे मानतोस, तू तर एक ख्रिश्चन आहे। तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का मला, तर आपल्यामध्ये विश्वामध्ये बरेच जण येऊन गेले की विश्वावरती ताबा मिळवायचं,
विश्वाला आपल्या हातामध्ये घ्यायचं. पण आपल्यामध्ये असा एकच राजा राहिला, विश्व जरी नसलं तरी विश्वाच्या नकाशामध्ये माझा भारत देश असला पाहिजे. आणि हे समजावून सांगणारा माझा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज होता. म्हणून मी त्या श्री छत्रपती शिवाजी महाराजाचा त्या याच्यावरती पोस्टर मी चिटकवून मी माझ्या रूम मध्ये लावणार आहे. तर त्यांनी एवढं, मी स्वतः मराठी असून मला नाही माहिती एवढं, तर त्यांनी मला स्वतः सांगितलं. तर आपण एक आर्मी म्हणजे असं इजी नाही आहे. आर्मी मध्ये जाणारा जो मुलगा एवढं म्हणजे शांतपणाने किंवा ब्रेड किंवा बटर किंवा आमलेट खाल्लेला मुलगा नाही जाऊ शकत. एक शेतकऱ्याचा मुलगा जो कुणाचंही न ऐकणारा, गावामध्ये ज्यांना ओवाळून टाकलेला असा हा मुलगा, हा तोच धडपड करू शकतोय, तोच देशाचं रक्षण करू शकतोय आणि तोच जाऊ शकतोय. ज्याला आपण गावात म्हणतोय ना की तू काही कामाचा नाही आहे. आणि जेव्हा आपण आर्मी मध्ये भरती होतोय तेव्हा म्हटलं जात आहे की आर्मीवाल्याची बुद्धी कुठं असते? गुडघ्यामध्ये असते. आणि खरोखर आहे आर्मीवाल्याची बुद्धी गुडघ्यामध्ये. कारण की जिथं गुडघा कामाला येतोय तिथं आपला मेंदू कामाला येत नाहीये, बुद्धी कामाला येत नाही जिथं गुडघा आहे तिथं. कारण की अशा ठिकाणी आहे की 20% फक्त ऑक्सिजन असतंय, पाणी पिऊन आपण ऑक्सिजन पूर्ण करावं लागतंय. आणि अशा या लेह लडाख सारख्या ठिकाणाला, सिक्कीम अशा ठिकाणाला देशाच्या चारी बाजूंनी सगळीकडे पहाड आणि पहाड आहे, म्हणजे पर्वत आहेत. आणि आपल्याला जेव्हा लढायचं असेल तर ती पर्वत चढायला पाहिजे, ती पर्वत चढून खाली उतरायला पाहिजेत. आणि त्या पर्वतांशी सामना जेव्हा देतोय 17,000 18,000 फूट वरती जाऊन सियाचीन सारख्या ठिकाणावरती जर चढावं लागतंय, तर सगळं काही आपले हे गुडघे जर चांगले असतील तरच तो माणूस चढतोय. आणि त्याला जेव्हा त्याची बुद्धी या गुडघ्यात असेल तोच माणूस चढू शकतोय. बाकी कोणीही नाही चढू शकत, कोणालाही होऊ शकत नाही. ज्याची बुद्धी असलेली आहेत ना त्यांनी इथं मोठमोठ्या ऑफिसामध्ये बसायचं, त्यांनी शेतकऱ्यांकडे एवढे पैसे दे तेवढे पैसे दे म्हणून करप्शन करायचं. पण ज्याची बुद्धी ज्याची गुडघ्यामध्ये आहे तो देशाला कुणाच्या मरला तरी देशाचं नाव या नकाशातून मिटायला द्यायचं नाही, यासाठी लढतोय. तर सांगायचा उद्देश काय आहे म्हटलं तर की आर्मीवाल्यांना जे तुम्ही म्हणताय ना की जे बुद्धी आहे नाही आहे, आर्मीवाला प्रत्येक ठिकाणी भारत देशामध्ये सगळीकडे जाऊन आलेला आहे, सगळीकडचं पाणी पिलेलं आहे. म्हणून जर आपण कधीतरी व्हिडिओ पाहिले तर पोलीस आणि जर आर्मीमध्ये जर डिफरन्स बघितला तर आर्मीवाल्याला आपण खूप मानतो. पण आपण एक निश्चय करायचं की फक्त त्यांनी सेवानिवृत्त होऊन आले म्हणजे त्यांना जास्त मान सन्मान द्यायचा किंवा कुठल्या तरी फंक्शनला जास्त मान सन्मान द्यायचा नाही. स्वतःच त्यांनी आयुष्य ज्या लेह लडाख सारख्या ठिकाणाला, बर्फामध्ये सियाचीन सारख्या ठिकाणाला 3-4 वर्ष कमी करून आलेलं असतंय. एक जर 2 वर्षाची पोस्टिंग काढले तर 4 वर्ष त्याचं आयुष्य कमी आहे. आणि हे का कमी आहे त्याच्यासाठी पण सांगतो, कारण की तिथं 20% ऑक्सिजन आहे आणि त्या 20% ऑक्सिजनमुळे आपल्या रक्ताचा प्रवाह कमी होतोय, सगळं काही कमी होतंय, खाय जेवायचं पण कमी होतंय. सगळं प्रॉब्लेम होऊन त्याला ते शेवटी त्याला खूप त्रास होतात. आणि जिथं कुठल्याही जगातली आर्मी जिथं राहत नाही तिथं त्या टोकावरती तिथं बसलेला असतो, -50 वरती अशा ठिकाणावरती जाऊन बसलेला असतो. तो फक्त आपला इंडियन आर्मीचा काय आहे, जवान आहे. तर आपण आज आपण इथं तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिला, कारण की मी जर बोललो तर तालुक्याला आणि जिल्ह्याला पण माहिती आहे की 1 तास 2 तास बोलतच राहतोय आणि मला बोलायची खूप सवय आहे. पण थोडक्यात मी 1-2 शब्द सांगतो तुम्हाला की माझी एक संघटना आहे की जय जवान जय किसान म्हणून. तर या संघटनेमध्ये फक्त मी समाजसेवेसाठी आपल्या जेवढेही आर्मीवाले त्यांना मी जॉईन केलेला आहे, शेतकऱ्यांना जॉईन केलेला आहे, जे वकील आहेत किंवा जे आमचे बाहेरच्या देशामध्ये राहतात जी मुलं, आमच्या शेतकऱ्यांची मुलं, या सर्वांना मी जॉईन केलेला आहे. आणि व्हॉट्सअपमध्ये एक ग्रुप केलेला आहे. कुणालाही काही प्रॉब्लेम झाला तर आपण एक ग्रुपमध्ये एक मेसेज टाकतोय, अमुक या शेतकऱ्याला प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याला मी काहीतरी मदत करायला हवी. फटाफट कुणीही न विचार करता, जसे आमचे नामदेव वीर सर वगैरे आहेत, 2 मिनिटं पण 2 सेकंड पण टाइम नाही, 1000 रुपये घाला, 5000 घाला, 2000 घाला, सर हे घ्या माझ्याकडनं, ते घ्या माझ्याकडनं. आम्ही एक रक्कम करून आम्ही 30-40 हजारची रक्कम या 50 हजारची रक्कम किंवा 60 हजारची किंवा 1.5 लाखाची असे ऑपरेशन आम्ही या भागामध्ये करून देतो. कुठल्याही शेतकऱ्याची जर शेती असेल काय असेल तर आम्ही तिथं जाऊन बसून ती सर्वच आम्ही करून देतोय. बऱ्याच ठिकाणी मी न बोलवता कुठेही जात नाही, कुठल्याही गावामध्ये जात नाही, कारण की आमच्या शेतकऱ्यांना असं आहे की ज्यांना मदत करायला म्हणून जावा तर त्यांनी विचार करतात की हा मतदान मागायला
आला असेल, पुढच्या वेळेला हा मतदानला बसणार असेल असा विचार करतात. पण जिथं संकट येतोय तिथं आम्ही हा विचार करत नाही की तो मला मतदान करेल काय, मी पुढे राजकारणाला बसेल का, हा नाही विचार. धावून जातोय आपण. परवा दिवशीचे एक उदाहरण माहिती असेल की बेकवाडमध्ये एक पाण्यामध्ये एक बैलजोडी पडलेली होती आणि तिथं जाऊन आपण जी बैलजोडी गुण दिली, गेलो तिथं आपण गेलो. स्वतः आमच्या संघटनेच्या वतीनं नामदेव सर वगैरे सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली, आमच्या अमृत सर वगैरे, की सर त्या शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जय जवान जय किसान नाव दिलाय तर बैलजोडी पण त्याच्या दारात दिसली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून दुसऱ्या राजकारण्यांची ज्यांनी राजकारणी जाऊन तिथं पैसे देत होते 10,000 असं, मग त्यांचं पण नाव खराब नाही व्हायचं म्हटलं, त्यांची पण थोडी रक्कम जमा करून आमच्याकडची वरची रक्कम घालून आम्ही त्याला स्वतः मी जाऊन कित्तूरमध्ये त्यांच्या दारामध्ये उभं करलं. तेव्हा त्यांच्या तोंडावरती जे हसमुख आलं ना ते मला खूप चांगलं वाटतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला लढतोय मी, मला नावासाठी, कारण की इथं बऱ्याच जणांना माझी ओळखच नाही आहे, ओळख नाही आहे आणि मी कुणाला ओळख पण देत नाही, कारण की मी प्रसिद्धी करायला येणार नाही कुणाकडे. जर जिथं संकट आहे तिथं पक्का जाणार. इथंच तुम्हाला माहिती असेल नंदगडमध्ये फोटो स्टुडिओ जळलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी असे नंदगड भागामध्ये म्हटला तर गोविंद पाटील म्हटलं तर कुणीही ओळखतंय. आणि खानापूर तालुका राहू दे, बेळगाव जिल्हा राहू दे, आपण कुठेही हे करतोय. आणि म्हणून तुम्हाला हे सांगायचं कारण काय होतं की आपले जे शंकर सर आहेत, आता शंकर सरांना मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही खुश राहा, पण एक थोडासा वेळ कधीतरी समाजसेवेसाठी पण तुम्ही द्या. कारण की आपण तुम्हाला कुठं इथं पॅन कार्ड मध्ये जाऊया किंवा ते आणि दुसरे LIC करूया याच्यासाठी आम्ही सांगत नाही, पण कधीतरी वेळ मिळाला तर आमच्या संघटनेकडे तुम्ही पण सामील व्हा या जय जवान जय किसानच्या. आणि तुमच्यासाठी एवढी जी सगळे जण तुम्हाला मान सन्मान द्यायला आले, यांच्यामधूनच कुणाला तरी काही प्रॉब्लेम झाला त्यावेळेला तुम्ही सुद्धा समोर या म्हणून सांगून मी माझ्या या जय जवान जय किसान सर्व माझ्या परिवाराच्या वतीने मी तुम्हाला सेवानिवृत्तीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन तुम्ही आपल्या परिवारांसोबत किंवा आपल्या गावांसोबत आणि आमच्या तालुक्यासोबत तुम्ही चांगलं सुखी संतोषाने राहावे अशी मी सर्व विनंती करून माझे मी 2 शब्द मी पूर्ण करतो. आणि जेव्हा जर टाइम भेटत असेल तर मी पुन्हा केव्हा तरी सर्वांना या भेटू आणि त्यांच्याकडे आपल्या सर्व जे व्यक्तिमत्व आहे आमच्या संघटनेचं ते त्यांना सांगू. जय हिंद, जय भारत, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद गोविंद पाटील सर.